नमस्कार मंडळी, आज आपण बकऱ्याचे मटण बनवणार आहोत। बकऱ्याचे मटण बनवण्यासाठी आता आपण इथे बकऱ्याचे 1 किलो कवळे मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यासाठी आपण इथे 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता इथे आपण कुकर मध्ये 3 चमचे तेल टाकून 4 कांदे फ्राय करण्यासाठी ठेवत आहेत। हे बघा, कांदा असा लालसर झाला पाहिजे। त्यात आपण 1 टेबलस्पून लसूण पेस्ट, 1 टेबलस्पून आल्याची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घेऊया। आता यात 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून गरम मसाला, हे सर्व टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। नंतर 2 ग्लास पाणी टाकून ते व्यवस्थित शिजू द्यायचं। 5 मिनिटं शिजवलं की असा रस्सा जाड होतो। आता आपण हे सर्व व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेऊया। मटण असे थोडे थोडे करून आपण त्यात टाकूया। असे हाताने थोडे थोडे टाकायचे आहे, म्हणजे मटणामध्ये जे पाणी असेल ते कुकरमध्ये पडणार नाही। हे असं खालती वरती करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं। आणि आता कुकरला मोठ्या आचेवर 25 मिनिटे हे मटण शिजवून घेऊया। आता 25 मिनिटं झालेली आहेत। आपण कुकरची शिट्टीही काढून घेतलेली आहे। हे बघा, आता हे आपले मटण शिजलेले आहे। मी तुम्हाला दाखवते। आता मी एका प्लेटमध्ये थोडंसं मटण काढून घेते आणि आपण चेक करूया हे मटण आपलं शिजले आहे की नाही ते। हाताने अगदी सहज हे तुटत आहे, म्हणजे हे मटण आपलं शिजलेले आहे। आता आपले बकऱ्याचे मटण रेडी आहे। आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। आजच्या बकऱ्याच्या मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे कळवा। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी वैश्य लाईफस्टाईल वसई या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।